हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते. आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते. तर आजचा व्लॉग हा थोडासा वेगळा आहे. तुम्ही मला बघताय स्क्रीनवरती की मी कुठेतरी लपून बसलेली आहे. तर ॲक्च्युली असं काही ठरवलेलं नव्हतं की व्हिडिओ करायचा किंवा काही, सहज मुलांची गंमत करायची म्हणून मी लपून बसले होते. आणि मग ते दोघं लागले शोधायला. आरू स्कूलवरून आली आणि खूप म्हणजे ते वाढतच गेलं आणि मग नंतर अगदी आम्ही खूप एंडिंगला शूट केलं. आधीचं तर शूट नाहीच करता आलं. तर बराच वेळ मी तिथे आतमध्ये बसून होते. त्यानंतर मग मी वॉशरूममध्ये गेले आणि तिथे मग मी शूट केलं. तर चला काय काय घडलंय, काय काय झालंय ते बघूया. मुलांवरती थोडासा प्रँक केलेला आहे आज आम्ही, की मी गेलेली आहे माहेरी निघून म्हणून. तर आता त्या दोघांचं काय रिॲक्शन आहे बघूया. आरूला थोडंसं हे झालं, ती इमोशनल झाली. अनिश काही नो टेन्शन होता. तर पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून घ्या. तुला काय सांगून गेली का? काय म्हणली? कुठलं? अरे मी विचारलं आंटीला खाली, तर आंटी काय म्हणली माहित आहे का? ती म्हणली की ती कपड्याची बॅगच घेऊन गेल्या. कपड्याची बॅग घेऊन गेली मला म्हणली. होय रे आरू, फोन लावून बघ की कुठं आहे ती. तू कशाला दमवतीस तिला मग सकाळची रोज? तू काय म्हणत होती माहित आहे का? ती म्हणत होती आरू मला लय दमवती म्हणली, सकाळची शाळेत जात नाही रोज. आणि तिला सांग तिला मारतोय कशाला तिला? आता गेली की मम्मी तुमची, मग कपडे घेऊन गेली. तिथे एक पण कपडे ना त्याच्या आहे का? तिथं तुमचेच कपडे आहेत दोघांचे. 4 वाजले मग काय झालं? मम्मी कुठं आहे? अरे मम्मी गेली गावाला तिची. गप्पी मार नको तिला. ती मम्मी नाही म्हणून रडती. तुला आहे का काय? कुठे गेली काय माहित बाबा मम्मी बाळाची. फोन केला होतास का तू? मम्मीने उचलला नाही? काय म्हणली? तुला मासा खायचा आहे? मम्मी गेली निघून कपडे घेऊन तुझी सगळी मम्मीची. तुला मासा खायचा आहे आणि मम्मी नको होय? हा का? ती कसा पसार केला? ते पसार कोण उचलायचा इथलं? मम्मी नाही म्हणलं. हा मम्मी नाही म्हणलं पसारा कोण उचलायचा? तू खालचा पसारा आहे. तू केक खाल्लाय, काय केलंय, पुढे टाकलाय, ते पसारा कोण उचलायचा? हा आता तुला मम्मी नको होय? मी पाहिजे आणि मम्मी पण पाहिजे का? नको मग तुला नको आहे मम्मी? हा नको खरोखर? दीदी बघ राडायला लागली कशी बाबा. चल की आपण हुडकाय जाऊ तिला. चल जाऊ बघून येऊया खाल्लं तिला. चल कपडे चल त्यांना विचारूया आपण खाली कोणाला दिसली का तिथं. चल शोधायला जाऊया की. मम्मीला शोधायचा की तुला आठवण येत नाही मम्मीची? तुला येत नाही बाई का? माझी दीदी आहे तू?
आज तुला मम्मी नको होय होय रे तिकडे बघ ती बघ बरं कशी रडते मम्मीची आठवण तशी तुला येत नाही आठवण मम्मीची का मम्मी आवडत नाही तुला का असंच म्हणजे कसं दीदी कशी रडते बघ बरं मम्मीची आठवण आली की रडायला लागली की ना बघ बरं ती मम्मी नाही घरात तर तुला रडा येत नाही का तसं का तुला कोण पाहिजे मम्मी पाहिजे का पप्पा पाहिजे कोण मम्मी नको होय दीदीला मम्मी पाहिजे तो रडायला लागली आता तिला कुठली मम्मी आणायची मम्मी म्हणती बघ की कशी रडायला आता मम्मी नाही आल्यावर कुठलं नाही येणार ती पैसे बिशे घेऊन गेली घरातलं सगळं धुंडायला जायचं कुठं आपण धुंडायला तिला तुला माहित आहे कुठे गेली ती मग कुठं धुंडणार तिला तिला समजून तिला सांग समजून सांग तिला खवळू नको समजून सांगायचं हा तसं नाही समजून सांग तिला रडू नको म्हणा सांग तिला रडायला लागली आता काय करायचं तिला सांग ना समजून सांग अंधार पडल्या मम्मी नाही आल्या तिकडं जंगलात गेले की म्हणजे तिकडं वाघ असते काय असेल मग मग तू कधी आणाय जाणार तिला तू भेट नाही बरोबर आहे आणाय का जाणार चावायला लागलंय बाई हो मग आता अरे पण मम्मीला खायला लागलाय की मग तिकडे मग आता काय करायचं तुला मम्मी नको आहे मग तू जा की लवकर उरकून मला नाही माहित कुठं आहे ती तू वाघाला मारशील का वाघाला मारशील का तू कसं मारणार वाघाला कशानं पण मार हातानं मार बुक्कीनं मार कशानं पण मार काठीनं मार हाताला चावलोय मग कशानं मारणार काठीनं मारतो का बर मग आता मम्मी नाही म्हणलं कसं करायचं काय घेऊन मम्मीला वय ही बघ की मम्मीची आठवण कशी यायला लागली होती खरोखर वाघाने खाल्ल्या मम्मीला आरूला शाळेत कोण घालणार आरूला शाळेत कोण घालणार पण मम्मीला खायला लागलाय की वाट तिकडे आता काय करायचं तुला मम्मी नको आहे मग तू जा की लवकर उठून मला नाही माहित कुठं आहे तू वाघाला मारशील का वाघाला मारशील का तू कसं मारणार वाघाला कशाला पण मार हाताने मार बुक्कीनं मार कशाला पण मार काठीनं मार हाताला चावलोय आता मम्मी नाही म्हणलं कसं करायचं मम्मीला वय हे बघ की मम्मीची आठवण कशी यायला लागली होती थोडं वागायला खाल्ल्या मम्मीला रडत होतीस होय मी जाऊ का खरोखर मग आगाऊपणा करणार का तू दमवणार का मला हा आणि उलट बोलणार का
शाळेत जायला रडणार का? सारखं तोंड फुगवून बसती तसं. हा तू काल काय मला म्हणली होती तू जा म्हणून, म्हणलेली का नाही? मग खरोखर गेल्यावर काय होते? हा जाऊ हा बघू जाऊ. चला आमची आरू आता लय रडली. लय रडली. तुला काय वाटलं? कुठं कुठं तिकडं हा का? गावाला का गेली? सोडून वय तुला? मग आता परत दमवायचं नाही, आगाऊपणा करायचा नाही. बघू खरं का? कसं काय बघू? पाहिजे ना दुसरी मम्मी? होय तू जा तुझ्या दुसऱ्या मम्मीकडं. इकडं बघ. तुला नको ना मम्मी? जाऊ का मी? अनिश मी जाऊ? जाऊ मग येणार नाही मी परत. जाऊ का? चल आरूला घेऊन जाते मी आता. तुला नाही नेणार. चला आरू आपण जाऊया. हा तिला पण घेऊन जाणार, तुला नाही नेणार. तर फायनली मी जेव्हा बाहेर आले, मला बघितल्यानंतर आरू खुश झाली, हसायला लागली. आणि काही नाही, थोडा वेळच ती जराशी रडली. आणि ती ॲक्च्युली काल सिनेमाला खूप त्रास दिलेला, त्यामुळे तिला असं वाटलं की खरंच मम्मी निघून गेली का काय गावाला, आता येणार नाही, त्यामुळे ती रडली, बाकी काही नाही. तर चला सगळं झालं. मग ती नंतर छान व्यवस्थित झाली. आम्ही चहा वगैरे घेतला आणि थोडासा नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर मग इकडे चाललेलं आहे मुलांसाठी आज खाऊ बनवायचं. तर त्यांचे पप्पा किसतायत, गूळ किसून घेत आहेत. इकडे शेंगदाणे सगळे भाजून त्यांनी एकदम म्हणजे त्याचे सगळे टरफलं काढून बघा एका साईडला लावलेत तिथे भिंतीच्या तिथे, आणि शेंगदाणे सगळे क्लीन करून ठेवलेले आहेत. इकडे तीळ मी भाजायला घेतलेत निवडून स्वच्छ करून. तर तीळ आता मी भाजून घेणार आहे. तर आज मुलांसाठी तिळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत. तर आधी पहिल्यांदा आता आम्ही शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतलेत. तिथे मिक्सरला शेंगदाणे बारीक करून, अख्ख्या शेंगदाण्यांचे पण छान लागतात, पण मुलांसाठी म्हटलं की त्याचं कूट करून बनवावे, त्यामुळे मग कूट बनवलं आणि मग गूळ वितळवून त्याच्यात मिक्स केला. आणि इथे आता आम्ही दोघेजण लाडू बांधतोय. मुलं छानपैकी खेळत आहेत. नॉर्मल झाली आरू, त्याच्यानंतर खेळायला लागली आणि मग खूप शहाण्यासारखं वागायला लागली. तिला वाटलं खरंच आपण मम्मीला त्रास दिला तर मम्मी रागवेल. आणि थोडंसं तिला जरा आज ना ह्या इन्सिडन्सने, हे अचानक घडलं, काय करायचं असं ठरवलं नव्हतं आणि व्हिडिओ तर करायचा असं अजिबातच इंटेन्शन नव्हतं. म्हणजे बराच वेळ मी थांबले होते बघण्यासाठी की ह्यांची काय रिॲक्शन असेल, म्हणजे काय ह्यांना वाटतं की मी घरात नसल्यानंतर, म्हणून मी थांबले होते लपून. तर अनिश म्हणत होता त्याला दुसरी मम्मी पाहिजे, मम्मी गेली तर जाऊ देत आणि आपण दुसरी मम्मी आणूया, कारण त्याला अजून एवढंसं कळत नाही. त्याला असं वाटतं की हा घरातले कोणी बाहेर गेलं तर नंतर रिटर्न येतं किंवा काय, म्हणजे त्याला ते बाकीचं अजून समजतच नाही. आपण जे म्हणतो तसं आरूला थोडंफार समजतं, त्यामुळे ती जास्त इमोशनल झाली. आणि मग नंतर थोड्या वेळानंतर मग म्हटलं थोडंसं शूट पण करूया, बघूया की कसं होते. मग एकदम एंडिंगला आम्ही शूट केलं जेव्हा मी बाहेर येणार होते. तर चला फायनली आमचे शेंगदाण्याचे लाडू बनवून झालेले आहेत. आणि आता इकडे मी तीळ भाजून घेतले होते, त्याच्यामध्ये गूळ मिक्स केलेला आहे आणि आता तिळाचे लाडू बनवून घेणार आहोत आम्ही. मग कसा वाटला आजचा हा प्रँक व्हिडिओ? ठरवून नाही, अगदी अचानक झालेला प्रँक आहे. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला असेल लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि असेच चॅनलवर कनेक्टेड राहा. बाय बाय.